तर विधान भवनाच्या रिसेप्शन मध्ये स्कॅनिंग मशीन मध्ये शॉर्ट सर्किटची शक्यता आणि त्याच्यामुळेच ही आग लागली। इस माहौल में सवाल जवाब पूछना सही नहीं है। इस वक्त सेना के पीछे साथ खड़े रहना चाहिए। हम सेना के साथ ही है। सरकार से सवाल करो तो सेना को बीच में लाना। राहुल नार्वेकर यांनी या ठिकाणी येत संपूर्ण आढावा घेतलेला माहिती घेतलेली आहे। आदित्य ठाकरे हे सुद्धा या परिसरामध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। वो सही वो भूमिका और उन्होंने जो रखा है उसका जवाब दे सरकार की बनती है, यही हमारा। प्रतिनिधि मंडल था, यूसुफ पठान ने उसमें से अपना नाम वापस ले लिया है। जो ऑपरेशन सिंदूर को लेकर प्रतिनिधि मंडल बनाया गया था, खासदार हैं टीएमसी के यूसुफ पठान, उन्होंने अपना नाम वापस लिया है उसमें से, क्या कहेंगे सर? नहीं, वो किसको रहना किसको जाना है, ये तो ये जो फॉरेन में जाने के लिए जो डेलीगेट्स बनाया गया है, इसके बारे में भी अभी तक की प्रथा ये रही है कि जो लीडर अपोजिशन लीडर को पूछकर उनसे नाम मंगाकर ये नाम भेजे जाते हैं। अब सरकार की भूमिका इनको विश्वास में लेकर आगे बढ़ने की है, तो उनको कोई रोकने का सवाल नहीं, ना रोकने का सवाल आता है। अब वो किसने आगे नाम लिया, किसने पीछे नाम लिया। विधान भवनाच्या रिसेप्शन एरियामध्ये जी स्कॅनिंग मशीन असते त्यात काहीतरी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे छोट्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। ती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे। सगळं नियंत्रणात आहे सध्या, त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाहीये। प्राथमिक असं दिसून येत आहे की स्कॅनिंग मशीन जी आहे त्या स्कॅनिंग मशीन मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता दर्शवली जाते। राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। आता अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। आग नियंत्रणात आहे अशी माहिती राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरच आग लागल्याची घटना घडली। स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले। संपूर्ण परिस्थिती त्यांनी पाहिली, आढावा या ठिकाणचा घेतलेला आहे। विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर असलेली हे रिसेप्शन, हे केबिन, या ठिकाणीच स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यामुळे आग लागल्याची घटना घडली। आग नियंत्रणात आहे, कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशी माहिती राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे। विधान भवनामध्ये आमदार जे आहेत ते सर्व उपस्थित आहेत। विधान भवनामधल्या स्कॅनिंग मशीनला आग लागली। अग्निशमन दलाचे आता जवान घटनास्थळी पोहोचलेत।